पदर पसरिला देवी समोर पदर पसरिला एक बाळा हवा गे मला तुझी शक्ती हवी ग मला भवानी पावन वसाला उजवा कौल मनी धरलेला आंबेला कौल बघा दिला आनंद झाला मातेला भवानी पावली नवसाला आजही महाराष्ट्राच्या मातीमध्ये गावागावात चौका चौकात शिवजयंतीला एकच आवाज घुमतो साऊंड सिस्टीमवर स्पीकरवर स्टेजवर चौकात आजही पोवाडा ऐकायचा असेल तर ऐकावा कुणाचा कुणीही उठावं पोवाडा म्हणावा नाही पोवाडा ऐकायचा असेल ऐकायचा तर कुणाचा ऐकावा शिवशाहीर बाबासाहेब देशमुख कितीतरी शिवचरित्रकार आले सांगणारे आले गेले देशमुख आज हयात नाहीत पण त्यांचा आवाज त्यांची लय सांगण्याची पद्धत आजही प्रत्येक चौकात आज आमची दिवसभर गाडी चालू आहे गाव आलं की आवाज येतोय देशमुखांचा चौक आलं की आवाज येतोय बाबासाहेबांचा आजही अमर नाव आहे अमर जोपर्यंत जसं शिवरायांचं नाव अमर आहे आवाज शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांनी पोवाड्याला सुरुवात करावी वीरांच्या पराक्रमाला सुरुवात करावी आणि मला गर्व आहे बाबासाहेबांच्या गहिनीनाथ बाबासाहेब देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांचा शिष्य म्हणून मान मिळवण्याचा अधिकार मला मिळाला माझे गुरुवर्य बाबासाहेब देशमुख म्हणून मला गर्वानं सांगावंसं वाटतं भक्ती मार्ग रोड पंढरपूर सांगली जिल्हा या सांगली जिल्ह्यामध्ये मालेवाडी नावाचं गाव आहे या गावातले हे रहिवासी आहेत काय आवाज होता मला जमणार नाही पण तरी सांगेन शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांनी पोवाड्याला सुरुवात करावी कशी करावी काय सुरुवात होती त्यांच्या पोवाड्याची ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुणी प्रारंभे डफावर थापतून कन्यादान शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शूर शिवबाचा गाते गुणगान जिला हो देवे आधी नमन साधू संताला एकना धन्ना ज्ञानेश्वरांना तुकाराम गुलाबांच्या गुरु चरणाला काय घडतंय ऐका देवीला गोंधळ घालावा लागतो म्हणतात देवीला गोंधळ घालावा लागतो म्हणतात जिजाऊ मासाहेबांनी गोंधळी बोलावले आणि गोंधळ्यांनी गोंधळाला सुरुवात केली गोंधळाला सुरुवात केली गोंधळ्यांनी आपलं साहित्य घेतलं संबळवाल्यानं संबळ हातात घेतला आणि संबळ वाजवायला सुरू केला संबळ आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ
आई जगदंबेला गोंधळ घातला. शिवछत्रपतींचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला. लक्ष देऊन ऐका. शिवछत्रपतींचा गर्भ पोटामध्ये वाढायला लागला. माहुली किल्ल्याला वेढा दिला. लखोजीराव जाधवांनी आतमध्ये सैन्य अडकलं. ज्यांनी वेढा दिला ते होते कोण? शहाजी राजांचे सासरे, जिजाऊ साहेबांचे प्रत्यक्ष वडील. काय भाग्य होतं आमचं. एक बाप आपल्या मुलीचं कुंकू पुसायला चालला होता. पोटामध्ये बाळ वाढताय. बाया बाया बसल्या. बाया बाया बसल्या आणि एका बाईने विचारलं, तुम्हाला काही खायला आवडतं का हो? आंबट, तुरट, काही डोहाळे? अगो बाई, राणी साहेब म्हणतात मला तसलं काही खायला आवडत नाही. एक बाई म्हणाली मी बाई माती खात होते. एक बाई म्हणाली मी चुलीतला कोळसा खाल्ला. एक बाई म्हणाली मी गरोदर होते त्यावेळेस ना घरात कुणी नसलं की नाकातला पोटातलं पोरग काय खायला मागल पत्ता लागत. हे तुमचे आमचे डोहाळे, सामान्य स्त्रियांचे तुमचे आमचे डोहाळे. सह्याद्रीच्या सिंहाला जन्म द्यायचा होता. सह्याद्रीच्या सिंहाला जन्म द्यायचा होता. काय डोहाळे लागले असतील त्या सिंहिणीला. शहाजीराजे महालात आले आणि विचारलं राणी साहेबांना, आम्ही ऐकलंय ते खरंय? होय. आपली काही डोहाळे इच्छा आमचे डोहाळे पूर्ण कराल? आम्ही मागाल ते आपण द्याल का नाही? बोलावं. राजेशाही पोशाख हवा आहे, द्याल? तुमच्या डोक्यावरचा जिरेटोप हवा आहे, द्याल? कमरेची तलवार हवी आहे, द्याल? आम्हाला वाटलं एखादं भरजरी वस्त्र मागाल. आम्हाला वाटलं एखादा गड किल्ला जिंकून मागाल. आपण तर आमचा पोशाख मागताय, देताय ना? पोशाख दिला मंडळी. अंगावरती पोशाख चढवला, डोक्यावरती जिरे टोप घातला, कमरेची तलवार म्यानातून बाहेर काढली. मा साहेबांनी गार 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 फिरवायला सुरुवात केली. जणू काही पोटातलं बाळच बोलायला लागलं होतं मंडळी. गर गर फिरवी पट्ट्याला, कर करा खालता ताला, सर सरा वळण मुठीला, सर सरा वळण मुठीला. येत आहो आम्ही जन्माला, डोहाळे लागले मातेला, सांगती शहाजी राजाला. अन्नधान्य संपलं, खजिना संपला, वेडा थांबेरा. या किल्ल्यातून बाहेर निघायचं कसं? भुयारातून ही मंडळी बाहेर निघायला लागली मंडळी. आणि 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली, लगाम खेचला. 7 महिन्याची गरोदर बाई घोड्यावर बसली आणि तिने लगाम खेचला, टाच मारली घोड्याला. आमची आजची 2 महिन्याची गरोदर बाई डॉक्टरच्या दवाखान्यात हिलपट्या घालते. डॉक्टर साहेब विचारतात काय झालं, का आला होतात? काय करू डॉक्टर, कालपासून काही खाल्लेलं पचतच नाही बघा. 7व्या महिन्यात घोड्यावर बसावं मा साहेबांनी. अरे सह्याद्रीच्या सिंहाला जन्म द्यायचा होता. टाच मारली घोड्याला, घोड्याला टाच मारली, पोटाला हात लावला. लक्ष देऊन ऐका. पोटाला हात लावला आणि मा साहेब म्हणतात बाळा बाळा बाळा. घोड्यावर बसलीये खरं, घोड्यावर स्वार झालीये खरं, पण बाळा तुला त्रास व्हावा म्हणून मी घोड्यावर दौड करत नाहीये रे बाळा. तुला त्रास व्हावा म्हणून घोड्यावर दौड करत नाहीये. मग याच घोड्यावर बसून हे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय तुला. शिकून घे माझ्याकडून बाळा, शिकून घे माझ्याकडून. अरे गर्भात शिकवी बाळाला, पोटातल्या बाळाला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न रंगवावे. तिला म्हणायचं राजमाता. टाच मारली घोड्याला, मारून टाच घोड्याला. घोड्यावर स्वार समय आला, मारून टाच घोड्याला. एके दिवशी मध्यरात्रीला प्रकार काय घडला, प्रकार काय घडला, प्रकार काय घडला. गर्भात शिकवी बाळाला टाच मारली. मासाहेब घोड्यावर स्वार झाल्या आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांचा घोडा
सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्याने दौडायला लागला. सह्याद्रीच्या दगडा धोंड्यातून घोडा दौडायला लागला. रात्रभरची घोडदौड चालू आहे. जुन्नर या गावाजवळ येताच घोड्यावरून पाय उतार होत असताना तोल गेला आणि शहाजी राजांनी धरलं. अहो अहो पडाल, अशी जर तुमची रपेट असेल तर आम्ही पुढे कसं जायचं? मागून शत्रू जवळ आलाय, कधी घाला घालेल सांगता येणार नाही आणि तुमची अशी दौड, आम्हाला पुढे जायचंय. हे बघा, माझं ऐका. रात्रभर दौड झाली आहे, तब्येत बिघडायला लागली आहे. मला वाटत नाही मी आता पुढे यावं. माझ्या बाळाला धोका आहे. एक काम करा, मला आता घोड्यावर येणं शक्य नाही, आता दौड करणं शक्य नाही. दमायला झालंय, खूप त्रास झालाय, रात्र निघून गेली. एक काम करा, शत्रू जवळ आला. एक काम करा, मी इथेच थांबते, तुम्ही पुढे जा. काय या अवस्थेमध्ये तुम्हाला इथं सोडणं हे धोक्याचं आहे. मर्दाचं लक्षण नव्हे राणी साहेबा, तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. माझं ऐका, मी थांबते इथे, तुम्ही जा. माझं ऐका, माझी काळजी करू नका. शहाजी राजे ऐकायला खाले नाही आणि मग मासाहेबांनी सांगितलं, मागून येणारा जो शत्रू आहे ना, ते तुमचे सासरे आहे, म्हणून तुम्हाला धोका आहे. पण माझे मात्र वडील आहे आणि कुठल्याही मुलीला तिच्या बापापासून कधीच धोका नसतो. निश्चिंतपणे जा. ते आले तरी मला काही करणार नाही, तुम्ही काळजी नसावी, जा. मंडळी, विश्वासराव देशमुखांच्या वाड्यावर जिजाऊ साहेबांना ठेवण्यात आलं आणि शहाजी राजे पुढे निघून गेले. लखुजी रावांना कळालं जिजाबाई वाड्यावर आहेत. गावाला वेढा दिला. काय प्रसंग आहे मंडळी बघा. वाड्याला वेढा पडला, गावाला वेढा पडला आणि आत अडकल्या त्या जिजाऊ साहेब. पोटात बाळ आहे. एक शिपाई पळत आला, घामेघूम झालेला. राणी साहेबा वाड्याला वेढा पडला. मासाहेबांनी पोटाला हात लावला. चकदंब, माते रक्षण कर, माते. आणि एवढ्यात वाड्यावर पाय ठेवला लखोजीरावांनी. जिजाबाईंनी बघितलं, डोळे विस्फारले, जणू काही दुर्गा शक्ती संचारली होती अंगात. लखोजीरावांनी पाय ठेवला आणि मासाहेबांनी आवाज दिला, कोण आहे? श्रीनिवास सरदार. पाबंदी रखो आबा साहब, पुढे पाऊल टाकाल तर खांडोळी केल्या जाईल. आवाज कोणाचा होता? मासाहेबांचा. स्वतःच्या वडिलाच्या अंगावर तलवार घेऊन मासाहेब धावून आल्या होत्या. लखोजीरावांनी जिजाऊ साहेबांकडे बघितलं. शत्रू असला म्हणून काय झालं? बाप होता आणि बापाच्या हृदयाला पाझर फुटला. आपल्या लेकीला समोर बघितलं, हातातली तलवार मंडळी गळून खाली पडली. हात पसरले, डोळ्यातनं पाणी आलं आणि या बापानं आवाज दिला लेकीला, जिजा ये ग जिजा ये. किती दिवसातून बघतोय माझ्या बाळाला, किती दिवसातून बघतोय माझ्या जिजाला. ये बाळा ये. हळूहळू पाऊलं टाकत वडिलांच्या जवळ आल्या. कडकडून मिठी मारली. घामानं भिजलेले ते शरीर, विस्कटलेले ते केस, हृदयाची होणारी धडधड, शरीराला सुटलेला कंप. तोंडावरून हात फिरवला, केसांवरून हात फिरवला आणि लखुजीरावांना विचारलं, कशी आहे माझी जिजा? बरी आहेस ना ग? कसं आहे माझं बाळ? बरी आहेस? विचारता बरोबर मासाहेबांनी धक्का दिला. आबा तुम्ही विचारताय मी कशी आहे? ऐकायचंय ही जिजा कशी आहे? ऐकायचंय? आबा ऐका. माझ्या पोटात बाळ आहे, 2 जीवाची बाई मी. असं म्हणतात, पोटात बाळ असलं तर पाय सुद्धा जपून टाकावा, नाहीतर त्या बाळाला धोका असतो. पण आबा, याच बाळाचे प्राण वाचवण्यासाठी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यानं फिरते आबा मी. अशी आहे तुमची जिजा. ना माहेरी ना सासरी, मध्येच ही जागा धोक्याची आहे. शत्रू कधी येईल माहित नाही.
पण हे बाळ हवंय मला स्वराज्यासाठी हवंय, मातीसाठी हवंय, हे बाळ हवंय आबा, म्हणून इथे बास. तोंडाला हात लावला, बास. ऐकवत नाही पोरी, बास बास. तुझी अवस्था मला बघवे ना, मला निघायचंय, पुढे जायचंय, पण बाळा तुला या अवस्थेत सोडून मी जाऊ कसा? गेलो तर बाप कसला? पोरी एक काम कर, माझा ऐकशील? बोला ना आबा, काय हवंय? पोरी एक काम कर, ही जागा चांगली नाही, तू चल माझ्या सोबत, तू माझ्या सोबत चल, मी तुझी चांगल्या ठिकाणी व्यवस्था करतो. चल बाळा, राजा सिंदखेडला जायचं आपल्याला. चला आवरायला घ्या, निघायचंय, आवरायला घ्या, निघायचंय. महिला मंडळ नीट ऐका, बाप म्हणतोय लेकीला चल माझ्या सोबत. पोरीचं उत्तर काय आहे? आबा आबा मी आले असते पण येऊ शकत नाही, त्याचं कारण मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, मी जरी मुलगी जाधवांची असले ना आबा, तरी सोन मात्र भोसल्यांची आहे, सोन मात्र भोसल्यांची आहे. माझ्या नवऱ्यानं मला इथं सोडलंय, माझा बाप जरी चल म्हणला तरी येऊ शकत नाही. पण ही तुझी अवस्था, माझी काळजी वाटत असेल, इथून काही अंतरावर शिवनेरी नावाचा गड आहे, या शिवनेरी किल्ल्यावर मला नेऊन सोडा, त्या ठिकाणी माझी सगळी व्यवस्था होईल, तिथं धोका नाही. विश्वासरावांच्या सहाय्यानं मा साहेबांना शिवनेरी गडावर नेण्याची तयारी चालू झाली. पालख्या गडावर निघाल्या. गड चढत असताना शिवाई देवीचं मंदिर लागलं. दर्शनासाठी मा साहेब उतरल्या. देवीचं दर्शन घेतलं आणि लखुजीरावांनी कमरेचा कसा काढला आणि मा साहेबांच्या हातात दिला. पोरी जगलो वाचलो तर येईल, आणि नाही आलो त्या कस्यामध्ये 101 होण होते. पोरी जगलो वाचलो तर येईल, बाळाला भेटायला, माझ्या नातवाला बघायला येईल, पण जर नाही आलो तर हा आजोबाचा आशीर्वाद म्हणून बाळाच्या अंगावरनं ओवाळून देवीच्या पायावर ठेव बर का पोरी, एवढं कर. आबा आबा असं बोलायचं नाही, देवी समोर उभे आहात, आबा असं बोलायचं नाही, तुम्हाला यावं लागल, माझ्यासाठी यावं लागल, माझ्या बाळाला बघायला यावं लागल. आबा अरे येतो, मला काय धाड भरली या, येतो. मा साहेबांना शिवाई देवीचं दर्शन घेतलं, मा साहेबांना गडावर सोडलं. लखुजीराव निघून गेले. काही दिवसातच दौलताबाद या ठिकाणी म्हणजे देवगिरी किल्ल्यामध्ये लखुजीरावांना बोलावण्यात आलं आणि त्याच ठिकाणी त्यांच्या देहाचे तुकडे 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 करण्यात आले. अमानुष कत्तल झाली. ही बातमी शिवनेरी गडावर गेली आणि मा साहेब किंचाळल्या. आबा आबा ज्यांच्यासाठी चंदनाप्रमाणे देह चिचवला, ज्यांच्यासाठी बाहुबलातलं सामर्थ्य खर्च केलं, त्यांनीच तुम्हाला संपवलं. आबा याच काळात मा साहेब आजारी पडल्या. मा साहेबांची तब्येत बिघडली. वाड्याचा दरवाजा बंद झाला. सुईन आली, ताईन आली. बाळंतपणाच्या वेदना सुरू झाल्या. एक दिवस गेला तरी निरोप बाहेर येईना. दुसरा दिवस उजाडला. इकडून तिकडे गडावरची मंडळी येरझाऱ्या घालायला लागली. काय घडतं कोण जाणे, काय घडतं कोण जाणे, काय घडतं कोण जाणे. जगदंबे हे कुलस्वामिनी लक्ष राहू दे आमच्या राणी साहेबांवरती. तब्येत बिघडतच चालली होती. सगळ्यांचं लक्ष दरबाराच्या दरवाजाकडे लागलं, वाड्याच्या दरवाजाकडे लागलं. प्रत्येक जण दरवाजाकडे बघायला लागला. हात जोडतो. काय घडतं कोण जाणे. तब्येत बिघडतच चालली. दुपार गेली तरी निरोप बाहेर येईना. आणि मग मात्र सगळ्यांना चिंता लागली. काय होईल कुणास ठाऊक. सूर्य मावळायला लागला. सूर्य मावळायला लागला. अंधार पडायला लागला. सूर्य मावळायला लागला. अंधार पडायला लागला. आणि सूर्य मावळत असताना, अंधार पडत असताना हिंदू धर्माचा सूर्य उगवल्या गेला. वाड्याचा दरवाजा उघडला. एक बाई बाहेर धावत आली. ऐकलत का, ऐकलत का. राणी साहेबांना मुलगा झाला. शहाजी राजांना मुलगा झाला. राणी साहेबांना मुलगा झाला.
राज जन्माला आलं, माझं राज जन्माला आलं. आनंद झाला कुणाला, माणसांना तर झालाच, पण आनंद झाला सह्याद्रीला. एकेकाळी सह्याद्री हसला, एकेकाळी सह्याद्री हसला. आनंद त्याला कसला, आनंद त्याला कसला. मुलगा झाला शहाजी राजाला. शिवनेरीत बाळ जन्माला, शिवनेरीत बाळ जन्माला. रेशमाची दोरी पाळण्याला, रेशमाची दोरी पाळण्याला. जिचा माता हलवी बाळाला, शिवाच ठेवलं नावाला. माझं राज जन्माला आलं. एक एक मावळा संघटित झाला, एक एक मावळा संघटित झाला. संघटित करुणी मावळ्याला राजे गेले रोहिडेश्वराला, स्वराज्याची शपथ घेण्याला. आजही आमच्या सीमेवरती जवान लढत आहेत. पूर्वी स्वराज्यासाठी मावळे लढत होते आणि आज भारत मातेसाठी जवान लढत आहेत. या जवानांसाठी आणि माझ्या मावळ्यांसाठी.